Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from खासदार SD पाटील विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज इस्लामपूर. आपण जी क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केलेली होती त्या क्वेश्चन बँकमधले जे क्वेश्चन आहेत तर त्याचा आन्सर आज आपण इथं डिस्कस करणार आहोत. सो लेट्स सी व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन. तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतोय की पहिला क्वेश्चन काय होता. तर पहिला क्वेश्चन इथं आहे CH3 CH2 CH2Br की ज्याला आपण 1 ब्रोमोप्रोपेन असं म्हणतो. व्हेन ट्रीटेड सोडियम सायनाइड इट विल फॉर्म CH3 CH2 CH2Cn. म्हणजे याचा अर्थ असा की Br मायनसची जागा Cn मायनसने घेतली. जेव्हा निगेटिव्हला निगेटिव्ह सबस्टिट्यूट करतो तेव्हा त्याला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे SN रिॲक्शन असं म्हणतो. आता हा दिलेला स्टार्टिंग मटेरियल आहे तो प्रायमरी अल्किलाइड आहे आणि प्रायमरी अल्किलाइड ऑलवेज शोज SN2 टाईप ऑफ मेकॅनिझम. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असावं ही जी रिॲक्शन आहे ती SN2 मेकॅनिझमची रिॲक्शन आहे. आणि इथं क्वेश्चन विचारला आहे दिस रिॲक्शन विल बी द फास्टेस्ट इन. म्हणजे ही रिॲक्शन फास्ट कोणामध्ये होणार. तर तुम्हाला माहिती आहे SN2 रिॲक्शन जर घडवायची असेल तर त्यासाठीचा जो बेस्ट सॉल्वंट आहे तो काय असावा लागतो. तर तो असावा लागतो पोलर अप्रोटिक. हे आपण लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की जेव्हा SN2 रिॲक्शन घडते तेव्हा त्याच्यामध्ये जो सॉल्वंट वापरला जातो तो काय असावा लागतो पोलर अप्रोटिक. म्हणजे तो पोलर असला पाहिजे आणि अप्रोटिक याचा अर्थ असा की तो H+ न देणारा असावा. त्याच्यामध्ये H+ डोनेट होऊ नये अशा प्रकारचा तो असायला पाहिजे. सो या क्वेश्चनचा आन्सर देत असताना आत्ता सांगितलं ही रिॲक्शन आहे SN2 आणि SN2 रिॲक्शनच्या बाबतीमध्ये बेस्ट सॉल्वंट कुठला असेल म्हणजे रिॲक्शन कुठं फास्ट होणार आहे असं विचारलेलं आहे. पहिलं एक्झाम्पल दिलं तुम्हाला ऑप्शन दिला वॉटर H+ OH- म्हणजे हा प्रोटॉन डोनेट करतो. जरी पोलर असला तरी हा प्रोटिक आहे. पण आपल्याला SN2 मेकॅनिझम घडवायचा आहे म्हणजे सॉल्वंट काय पाहिजे अप्रोटिक पाहिजे. इथेनॉल आपण लास्ट लेक्चरमध्ये अल्कोहोल फिनॉलमध्ये बघितलेलं होतं. अल्कोहोल्स आर ॲसिडिक इन नेचर म्हणजे CH3 CH2O- H+. म्हणजे इथेनॉल हा H+ डोनेट करू शकतो. दॅट्स वाय इट इज ऑल्सो पोलर प्रोटिक. मिथेनॉल सिमिलरली CH3O- अँड H+ हा सुद्धा प्रोटॉन डोनेट करतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असावं हे पहिले जे 3 एक्झाम्पल असतील हे पहिले तिन्ही एक्झाम्पल आहेत ते पोलर आहेत आणि याशिवाय ते प्रोटिक आहेत. पण SN2 मेकॅनिझम घडवायचं असेल तर पोलर अप्रोटिक सॉल्वंट लागतो आणि अप्रोटिक सॉल्वंट असलेला इथं कोण आहे N,N- डायमिथिल फॉर्मामाइड. आणि याचं स्ट्रक्चर आहे HC+O हा नायट्रोजन इथे एक CH3 ग्रुप इथे एक CH3 ग्रुप N म्हणजे ह्या नायट्रोजनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहेत म्हणून N डायमिथिल आणि हे फॉर्मामाइडचं फॉर्मामाइड HC+ON ला फॉर्मामाइड असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला मिळतं की SN2 मेकॅनिझम जर घडवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जो सॉल्वंट लागतो तो पोलर आणि अप्रोटिक असावा लागतो. इथं पोलर अप्रोटिक सॉल्वंटचं एक्झाम्पल हे DMF आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन D. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो. इन द रिप्लेसमेंट रिॲक्शन इथं बघा इथं कार्बन आयोडीन आहे. इथं मेटल फ्लोराईड दिला आणि या रिॲक्शनमध्ये आपल्याला हा आयोडीन रिप्लेस झालेला दिसेल कोणाकडून फ्लोरिनकडून आणि आपल्याला तर CF मिळालेला आहे. हा साईड प्रोडक्ट मिळालेला आहे. द रिॲक्शन विल बी द मोस्ट फेवरेबल इफ M हॅपन्स टू बी. म्हणजे त्याने असा क्वेश्चन विचारला की जर ही रिॲक्शन चांगल्या पद्धतीने घडायची असेल आयोडीनच्या ऐवजी फ्लोरिन जर इथं आणायचं असेल तर हा मेटल फ्लोराईड आहे त्यातला मेटल कुठला बऱ्यापैकी असावा. आता एक लक्षात घ्यायचं आहे की हा जो मेटल फ्लोराईड आहे तो आयोनिक असणार आहे. आयनिक म्हणजे याचा अर्थ आयनिक कॅरेक्टर असलेला. आणि आयनिक बॉन्ड कोणामध्ये असतो की फ्लोरिन हा जर मोस्ट इलेक्ट्रो निगेटिव्ह असेल तर मेटल हा मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि तो सगळ्यात जास्त आयनिक कॅरेक्टर दाखवतो. आणि ज्याच्यामध्ये आयनिक कॅरेक्टर जास्त असतील त्याच्यातला बॉन्ड इझिली ब्रेकेबल होतो आणि तिथला फ्लोरिन तो रिॲक्शनसाठी वापरावा लागतो. म्हणजे तुमच्या लक्षात येते का बघा हा मेटल अशा पद्धतीचा असला पाहिजे की फ्लोरिन बरोबर बॉन्ड केल्यानंतर आयनिक बॉन्ड झाल्यानंतर त्यांच्यातला बॉन्ड इझिली ब्रेकेबल होऊ शकेल. आणि इझिली ब्रेकेबल कोणामध्ये होईल की ज्याच्यामध्ये आयनिक कॅरेक्टर जास्त असतील. आणि आपल्याला हे माहिती आहे की दिलेल्या ऑप्शनवरती नजर टाकली सोडियम पोटॅशियम रुबिडियम आणि लिथियम. तर ऑल दीज आर सेट ऑफ द ग्रुप फर्स्ट इलेमेंट. म्हणजे पहिलं इलेमेंट आपल्याला सगळ्यांना माहिती असावं ते होतं हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम आणि सिझियम या पद्धतीनं फ्रान्सियम वगैरे. आता ह्या सगळ्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण असेल तर सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह या दिलेल्या ऑप्शनमध्ये वरच्या बाजूला हा लिथियम आहे म्हणजे त्याची तो कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर सोडियम आहे त्याच्यानंतर पोटॅशियम आहे आणि सगळ्यात शेवटी रुबिडियम आहे. म्हणजे रुबिडियम हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जर ह्या सगळ्यांच्यापैकी
ह्या रुबिडियमनं जर फ्लोरीनसोबत बॉन्ड केला असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आयनिक कॅरेक्टर असतील आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आयनिक कॅरेक्टर असतील तिथंच ही रिॲक्शन फार चांगल्या पद्धतीनं घडणार आहे. म्हणून या क्वेश्चनच्या आन्सरकडे जाताना मी तुम्हाला असं सांगतो की द रिॲक्शन विल बी द मोस्ट फेवरेबल इफ एम हॅपन्स टू बी, तर तो कोण असला पाहिजे, रुबिडियम असला पाहिजे, कारण RBF मधला बॉन्ड हा इझिली ब्रेकेबल असेल, कारण हा मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे दिलेल्या ऑप्शनमध्ये ह्या 4 ऑप्शनमध्ये रुबिडियम हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असल्यामुळं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आयनिक कॅरेक्टर असलेले लक्षात येतील. सो ऑप्शन सी ह्या क्वेश्चनचं आन्सर असेल. नेक्स्ट इथं तुम्ही बघू शकता विच वन इज द मोस्ट रिॲक्टिव्ह टुवर्ड्स SN1 रिॲक्शन. आता SN1 रिॲक्शन कोण दाखवतात, तर टर्शरी अल्किल हॅलाइड जे असतात ते SN1 मेकॅनिझम फार चांगल्या पण दाखवतात. तुम्ही जर स्क्रीनवरती बघितलं तर पहिलं एक्झाम्पल जे दिलेलं आहे C6H5CH2Br, म्हणजे हे कसं आहे C6H5CH2Br. ॲक्च्युली हा जो कार्बन आहे तो प्रायमरी आहे आणि त्याला हॅलोजन अटॅच आहे, दॅट्स वाय इट इज अ एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अल्किल हॅलाइड. म्हणजे SN1 रिॲक्शनसाठीचं हे आन्सर होऊ शकणार नाही आहे. सेकंड ऑप्शन आपण बघूया C6H5CH6H5Br. म्हणजे स्ट्रक्चर मी तुम्हाला इथं दाखवतो की हा सेकंड ऑप्शन आहे C6H5 हा CH, परत त्याला C6H5 आणि ह्याला ब्रोमिन अटॅच आहे. म्हणजे हा जो कार्बन आहे तो सेकंडरी आहे. म्हणजे इकडं पण कार्बनला अटॅच आहे, इकडं पण कार्बन अटॅच, दॅट्स वाय इट इज सेकंडरी. हा प्रायमरी झाला, हा सेकंडरी झाला. नेक्स्ट आपण ऑप्शन बघू शकता C6H5CH3Br. म्हणजे हे C6H5 हा CH आणि त्याला पुढं CH3R आणि इकडं ब्रोमिन अटॅच आहे. इट इज ऑल्सो सेकंडरी, दॅट्स वाय इट इज अ सेकंडरी अल्किल हॅलाइड. म्हणजे हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे, हा सुद्धा सेकंडरी आहे. आणि डी ऑप्शन आपण बघूया C6H5 CCH3 C6H5Br. म्हणजे हा जो कार्बन आहे त्याला एका बाजूला ही बेन्झिन रिंग अटॅच आहे, एका बाजूला CH3 ग्रुप अटॅच आहे आणि एका बाजूला C6H5 म्हणजे आणखीन एक बेन्झिन रिंग आहे आणि त्याच कार्बनला ब्रोमिन अटॅच आहे. म्हणजे हा जो कार्बन आहे तो इतर 1, 2, 3 कार्बनला, म्हणजे हा टर्शियरी अल्किलाइड झाला. आणि आता आपण विचारलं SN1 मेकॅनिझम कुणामध्ये फेवरेबल असेल, तर SN1 मेकॅनिझम जे टर्शरी अल्किलाइड असतात त्याच्यामध्ये फेवरेबल असते. म्हणून दिलेल्या ऑप्शनमध्ये मोर करेक्ट आन्सर म्हणून आपण काय विचार करतो, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. क्वेश्चन इथं दिलेला आहे तुम्हाला, इन SN2 सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ द टाईप RBrCl मायनस DMFच्या प्रेझेन्सीमध्ये RClBr मायनस विच वन ऑफ द फॉलोइंग इज द हायेस्ट रिलेटिव्ह रेट. हायेस्ट रिलेटिव्ह रेट याचा अर्थ असा की रिॲक्शन सगळ्यात जास्त लवकर कोणामध्ये होणार आहे, फास्टेस्ट रिॲक्शन कोणामध्ये होणार आहे. तर इथं SN2 दिलं आहे. SN2 मेकॅनिझम कोणामध्ये फेवरेबल आहे, तर प्रायमरी अल्किल हॅलाइडच्या बाबतीमध्ये. म्हणून आपण पहिल्यांदा विचार करूया की दिलेल्या ज्या 4 ऑप्शनमध्ये प्रायमरी अल्किल हॅलाइड कोण आहेत ते. सो इथं बघू शकता तुम्ही पहिलं एक्झाम्पल दिलं, याच्यामध्ये या कार्बनला ब्रोमिन अटॅच आहे. इट इज ऑल्सो प्रायमरी अल्किल हॅलाइड, इट इज अ प्रायमरी अल्किलाइड. हे CH3CH2Br हा पण प्रायमरी अल्किलाइड आहे. CH3CH2Br हा पण प्रायमरी अल्किलाइड आहे. CH3CH3CH3Br हा पण प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. म्हणजे हे दिलेले 4 ऑप्शन प्रायमरी अल्किल हॅलाइडचे आहेत. मग प्रायमरी अल्किल हॅलाइडच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त यांच्यामध्ये कोणामध्ये रिॲक्शन होणार हे आपल्याला बघायचं आहे. तर यासाठी आपण असा विचार करूया, तुम्हाला माहिती आहे की जर SN2 मेकॅनिझम घडायचं असेल तर SN2 मेकॅनिझमच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची कंडिशन आहे ते म्हणजे बॅकसाईड अटॅक. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे बॅकसाईड अटॅक. याच्यामध्ये आपण असं बघितलेलं होतं, कार्बन, हायड्रोजन, हा स्क्रीनच्या पाठीमागं गेलेला हायड्रोजन, हा स्क्रीनच्या पुढं आलेला हायड्रोजन आणि हा जर स्क्रीन बरोबर असलेला म्हणजे स्क्रीनच्या प्लेनमध्ये असलेला ब्रोमिन. जर इथं Cl मायनस आला आणि त्याला अटॅक करायचा असेल ह्या कार्बनवरती, तर त्यांना अटॅक कुठून केला, तर आपल्याला माहिती आहे की ब्रोमिनच्या साईडनं अटॅक होऊ शकत नाही आहे. आणि म्हणून आपण काय केलं, अटॅक सांगितला बॅकसाईड अटॅक, कारण त्याच्या बाजूला हायड्रोजन 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 हे सगळ्यात छोटे असलेले ॲटमस असतील. पण तुम्ही जर ऑप्शन ए जर बघितला तर त्याच्यामध्ये हा जो कार्बन आहे तो आपण कन्सिडर करूया, हा कार्बन की ज्याला ब्रोमिन अटॅच आहे. त्याला 2 हायड्रोजन, हा एक हायड्रोजन कन्सिडर करा आणि हा एक हायड्रोजन कन्सिडर करा. आणि हा जो टर्शरी जो ब्युटिल ग्रुप आहे तो इथे इमॅजिन करा. म्हणजे हा एवढा मोठा बल्की ग्रुप असणार आहे. म्हणजे हा इथे इमॅजिन करा. आता Cl मायनसला याच्यावरती अटॅक करायला थोडंसं याचं क्राउडिंग जास्त आहे आणि क्राउडिंग जास्त असल्यामुळं याच्यामध्ये रिॲक्शन ती फेवरेबल नाही आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे बॅकसाईड अटॅक जिथं पॉसिबल आहे तिथं रिॲक्शन सगळ्यात लवकर होणार. म्हणून दिलेल्या ऑप्शनमध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं B आणि Cच्या संदर्भात,
तर हा जो कार्बन आहे तो इमॅजिन करा, कार्बन, हायड्रोजन, आपल्या बाजूला आलेला हायड्रोजन, हा प्लेनमध्ये असलेला ब्रोमीन आणि प्लेनच्या पाठीमागं असलेला हा CH3 ग्रुप. आणि ऑप्शन सीचा विचार करा, कार्बन, ब्रोमीन, हायड्रोजन आणि या कार्बनला हायड्रोजन इथं आहे त्या पद्धतीनं स्क्रीनच्या पुढं असलेला हायड्रोजन आणि स्क्रीनच्या पाठीमागं असलेला CH2CH3 ग्रुप. इथं CH3 ग्रुप आहे, इथं CH2CH3 ग्रुप आहे. बाकी हायड्रोजन जसे इथं तसे इथं पण आहेत आणि हा ब्रोमीन बाहेर काढायचा आहे. मग आता Cl- अटॅक करणं सोपं कुठं जाणार आहे, जिथं गर्दी कमी असेल. या कार्बनच्या भोवती एक CH3 ग्रुप आहे आणि 2 हायड्रोजन आहेत. या कार्बनच्या भोवती म्हणजे या एक्झाम्पलच्या बाबतीमध्ये या कार्बनच्या भोवती CH3CH2 हा बल्की ग्रुप आहे. त्यामुळे जिथं गर्दी कमी आहे त्या बाजूला अटॅक होणार आहे, ब्रोमीन बाहेर पडेल, सायमल्टेनियसली अटॅक होऊन आपल्याला तिथं त्या पद्धतीचा प्रोडक्ट मिळतो. SN2 मेकॅनिझममध्ये आपण बघितलेलं होतं. म्हणून या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये बॅकसाईड अटॅक जिथं सगळ्यात जास्त सोपा आहे ते आपला आन्सर यायला पाहिजे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन एक्सक्लुझिव्हली बाय SN1 मेकॅनिझम. SN1 मेकॅनिझम पुन्हा एकदा SN1 मेकॅनिझम करायचं असेल तर पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. जर कार्बोकॅटायन तयार होत असेल तरच SN1 मेकॅनिझम होणार आहे हे लक्षात घ्यायचं. पहिला ऑप्शन दिला तुम्हाला बेन्झाईल क्लोराईड. बेन्झाईल क्लोराईड स्ट्रक्चर आहे CH2Cl. इथिल क्लोराईड CH3CH2Cl. क्लोरोबेन्झिन बेन्झिनला क्लोरीन ग्रुप अटॅच. आयसोप्रोपिल क्लोराईड CH3CHClCH3. आता एक लक्षात घ्या, बेन्झिल क्लोराईडमध्ये कार्बन क्लोरीनमधला बॉन्ड ब्रेक होत नाही, त्यामुळं हा ऑप्शन येणार नाही. म्हणजे आपण क्लोरोबेन्झिन हा ऑप्शन कॅन्सल करतो. इथिल क्लोराईड हा खरं तर प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे आणि प्रायमरी अल्किल हॅलाइड जे असतील ते काय करतील तर SN2 मेकॅनिझम दाखवतील. त्यामुळं ऑप्शन बी हा स्वतः आपण कॅन्सल करतो. राहतोय ऑप्शन ए बेन्झिल क्लोराईड आणि आयसोप्रोपिल क्लोराईड. या दोघांच्या बद्दल मी थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करतो. आपण ऑप्शन घेतोय बेन्झाईल क्लोराईड CH2Cl आणि दुसरा ऑप्शन घेतो आयसोप्रोपिल क्लोराईड CH3CHClCH3. आता एक लक्षात घ्यायचं, पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. जर याच्यातला Cl- निघून गेला तर इथं आपल्याला मिळणार आहे CH2+ आणि इथला Cl- निघून गेला तर आपल्याला मिळणार आहे CH3CH+CH3. म्हणजे आता फक्त एवढाच विचार करायचा आहे, बेन्झिन रिंगला जेव्हा कार्बोकॅटायन अटॅच असतो तेव्हा तो सगळ्यात जास्त स्टेबल असतो. म्हणजे बेन्झिल क्लोराईडपैकी आणि आयसोप्रोपिल क्लोराईडपैकी कार्बोकॅटायन लवकर होण्याची शक्यता कुठे येते तर बेन्झिल क्लोराईडमध्ये रादर दॅन आयसोप्रोपिल क्लोराईड. म्हणजे हा जरी प्रायमरी अल्किल हॅलाइड असला तरीसुद्धा तयार होणारा कार्बोकॅटायन हा जास्त स्टेबल असल्यामुळे इतर ऑप्शनच्या पेक्षा यामुळं फेवरेबल रिॲक्शन किंवा एक्सक्लुझिव्हली SN1 रिॲक्शन कोणाच्यामध्ये होणार आहे तर बेन्झिल क्लोराईडमध्ये. ह्या क्वेश्चनचा आन्सर मिळवायचा असेल तर तुमचं बेसिक 11मधलं GOC हे परफेक्ट असायला पाहिजे आहे. आपण सांगितलं SN1 मेकॅनिझममध्ये पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ज्याचा कार्बोकॅटायन सगळ्यात जास्त स्टेबल असेल तिथं SN1 मेकॅनिझम हे फेवरेबल असणार आहे. म्हणून याचा आन्सर येणार आहे आपलं बेन्झाईल क्लोराईड. सो इथं तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवतो की कशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर पॉसिबल आहे. बेन्झाईल क्लोराईड C6H5CH2+ बनला आणि नंतर त्याच्यावरती OH आला. आता इथं बघा याचे 5 रिझोनन्स तयार होतात CH2+चे आणि त्यामुळे हे मोर स्टेबल आहे आणि स्टेबल असल्यामुळं SN1 रिॲक्शन हे याच्यामध्ये फेवरेबल आहे, कारण कार्बोकॅटायन याच्यामध्ये इझिली तयार होतो आणि तो स्टेबल पण असतं. सो नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो. क्वेश्चन असा दिला तुम्हाला, which of the following is the least reactive in a nucleophilic substitution reaction. सगळ्यात कमी लिस्ट रिॲक्टिव्ह कोण असेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. एक लक्षात ठेवायचं, आत्ता आपण इथं एक एक्झाम्पल बघितलं होतं क्लोरोबेन्झिनचं. क्लोरोबेन्झिनच्या बाबतीमध्ये बेन्झिन रिंगला क्लोरीन अटॅच असतं. ॲक्च्युली क्लोरीनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात आणि ते डिलोकलायझेशन जातात आणि इथं डबल बॉन्ड टाईप ऑफ कॅरेक्टर तयार होत असतात. म्हणजे जेव्हा हॅलोजन हे अशा कार्बनला अटॅच असेल की जो sp2 हायब्रिडाइज असेल तेव्हा त्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेक होण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून हे लक्षात ठेवा, वेन हॅलोजन इज अटॅच टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम इट डू नॉट अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इथं तुम्ही जर ऑप्शन जर व्यवस्थित बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट ऑप्शन आपल्या पुढं जो दिलेला आहे तो CH3 थ्राइस CCl, म्हणजे हा कार्बन आहे CH3 आणि Cl अटॅच आहे. इथं आपण सांगू शकता की SN1 मेकॅनिझम पॉसिबल आहे, टर्शियरी अल्किलाइड आहे. दुसरा दिला आहे CH2 डबल बॉन्ड CHCl. हां, आता इथं मात्र हा क्लोरीन आहे तो या कार्बनला अटॅच आहे की जो sp2 हायब्रिडाइजला आहे
आणि मी आत्ता सांगितलं sp2 हायब्रिडाइजला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्याचं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार नाही आहे. इथं विचारलं आहे लिस्ट रिॲक्टिव्ह, त्यामुळं बाकीच्या ऑप्शनवरती नजर टाकली तर सगळीकडं क्लोरीन हा sp3 कार्बनला अटॅच आहे, इथं असेल किंवा इथं असेल, पण ऑप्शन बी मध्ये मात्र तो sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे. दॅट्स वाय याचा आन्सर येणार आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो. जो क्वेश्चन तो दिला आहे, द कंपाऊंड C7H8 अंडरगो फॉलोइंग रिॲक्शन, म्हणजे हा जो कंपाऊंड आहे C7H8 त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची रिॲक्शन होईल. आता C7H8 काय असू शकतो, तर तो ऑब्वियसली असणार आहे बेन्झीन रिंग आणि CH3. तुम्ही नंबर ऑफ कार्बन काउंट करू शकता, 7 दिसतील, नंबर ऑफ हायड्रोजन तुम्हाला 8 दिसतील. जर याचं क्लोरिनेशन केलं इन प्रेझन्स ऑफ हीट तर लक्षात ठेवायचं आहे 3Cl2 हीट केले तर तिथं फ्री रॅडिकल मेकॅनिझम घडतं, एकूण 6 Cl डॉट तयार होतील आणि हे 6 Cl डॉट आहेत ते हा जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनला रिप्लेस करतील, जी आपण पहिली रिॲक्शन बघितलेली होती की ज्याच्यामध्ये हॅलोजनेशन आपण सांगितलेलं होतं इन प्रेझन्स ऑफ लाईट किंवा हीट केल्यानंतर. त्यामुळं या रिॲक्शनमध्ये आपल्याला जो पहिला प्रोडक्ट मिळणार आहे तो तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन रिप्लेस होऊन तिथं क्लोरीन येणार आहे CCl3. फ्री रॅडिकल मेकॅनिझम या हायड्रोजन किंवा बेन्झरिंगचा जो हायड्रोजन आहे त्या ठिकाणी होत नाही आहे, तर जे अल्किल ग्रुप असतील त्याच्या हायड्रोजन तिथं रिप्लेस केले जातात. म्हणून पहिली स्टेप तुमच्या लक्षात आलेली असावी, फ्री रॅडिकल मेकॅनिझममुळं हा जो फ्री मिथिल ग्रुप आहे त्याचे 3 हायड्रोजन 6 क्लोरीन डॉट जे तयार झाले त्यांनी रिप्लेस केले आहेत, साईड बॉर्डर 3HCl या रिएक्शनमध्ये तयार होतील. सो या रिएक्शनच्या बाबतीमध्ये बघा पहिल्या स्टेपमध्ये काय होणार आहे, CH3 असेल Cl2च्या प्रेझेन्समध्ये लाईटच्या प्रेझेन्समध्ये हीट केल्यानंतर फ्री रॅडिकल मेकॅनिझम पण CCl3 होणार आहे. Br2Fe डार्कमध्ये ब्रोमिनचा बॉन्ड आहे तो अनसिमेट्रिकल ब्रेक होतो अँड इट विल फॉर्म Br प्लस अँड Br मायनस. आणि हा जो CCl3 आहे तो आता इथला इथला किंवा इथला किंवा इथला किंवा इथला H प्लस सबस्टिट्यूट होणार आहे. मग H प्लस CCl3मुळं मेटा ओरिएंटेड हा CCl3 आहे आणि मेटा ओरिएंटेड असलेला H प्लस आहे तो या Br प्लसकडून सबस्टिट्यूट होणार आहे आणि आपल्याला यापदचा मेटा ओरिएंटेड मेटा ब्रोमो प्रोडक्ट इथं मिळणार आहे. त्याच्यानंतर याची रिएक्शन झिंक इन्व्हर्स ऑफ HCl केली, या झिंक आणि HClच्या प्रेझेन्समध्ये रिडक्शन होतं आणि हे जे क्लोरीन आहेत ते हायड्रोजनकडून रिप्लेस होतात. ॲक्च्युली तर 3HCl घ्यायचे आहेत आणि हे HClमधले हायड्रोजन या क्लोरीन रिप्लेस करतील आणि पुन्हा एकदा तर CH3 तयार होईल आणि मेटा ओरिएंटेड आपल्याला ब्रोमिन मिळेल. आन्सर मिळणार आहे यम ब्रोमो टोल्विन या पद्धतीचा. सो त्या क्वेश्चनचा आन्सर घेत असताना कंपाऊंड C7H8 अंडरगोज फॉलोइंग रिएक्शन इट विल फॉर्म काय येणार आहे, तर याच्यामध्ये आपल्याला मेटा ओरिएंटेड असलेला म्हणजे ऑप्शन यम ब्रोमोटॉलिन हा इथं मिळायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो. क्वेश्चन असं दिला, द हायड्रोलायसिस रिएक्शन दॅट टेक्स प्लेस ॲट द स्लोएस्ट रेट. आत्ताच मी सांगितलं जर हॅलोजन हा अशा कार्बनला अटॅच असेल की जो sp2 हायब्रिड असेल तर तिथं ती रिॲक्शन होणार नाही आहे. इथं हा क्लोरीन आहे या कार्बनला अटॅच आहे की जो प्रायमरी आहे. इथं मात्र बघा हा क्लोरीन ऑप्शन बीमध्ये या कार्बनला अटॅच आहे की जो कार्बन sp2 हायब्रिडाइजला आहे आणि तिथं त्यामुळे ही रिॲक्शन होणार नाही आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 33चं आन्सर आपण काय देतो आहे, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो की जो क्वेश्चन इथं तुम्हाला दिलेला आहे, आयडेंटिफाय ए अँड द प्रेडिक्ट द टाईप ऑफ रिॲक्शन. आता इथं ए विचारलेलं आहे तर इथं काय होतं नेमकं, तर ॲक्च्युली इट इज अ बेन्झाईन मेकॅनिझम. हे तुम्हाला नाही शिकवलेलं खरं तर. बेन्झाईन मेकॅनिझममध्ये हा NH2 मायनस आहे तो इथल्या H प्लसला सबस्टिट्यूट करतो आणि त्यामुळं पहिल्यांदा ह्याच्यामध्ये तयार होतं OCH3. मी इथं दाखवतो मेकॅनिझम तुम्हाला पाहिजे तर. इथं हायड्रोजन आहे, इथं ब्रोमिन आहे. हा NH2 चांगला बेस आहे आणि तो H प्लसला अपस्टार्ट करतो. H प्लसमधले बॉन्ड इथं रिप्लेस होतात इलेक्ट्रॉन आणि हा ब्रोमिन बाहेर पडतो आणि या स्टेपमध्ये आपल्याला मिळतो इथं OCH3 आणि इथं 3 बॉन्ड तयार होतात. याला बेन्झाईन असं म्हटलं जातं. आणि हा जो बेन्झाईन आहे त्याची पुन्हा एकदा हा जो अमोनिया तयार झाला NH3 त्यातला नायट्रोजन पुन्हा ह्याच्या इथं अटॅक करतो, परत इथं निगेटिव्ह याच्यातला H प्लस देतो आणि आपल्याला सगळ्यात शेवटी प्रोडक्ट मिळतो OCH3 आहे असा आणि इथं येतो ग्रुप NH2. म्हणजे याचा अर्थ असा की मेटा ओरिएंटेड NH2 ग्रुप आलेला तुमच्या लक्षात येईल आणि हा ब्रोमिन आहे तो NH2कडून सबस्टिट्यूट होईल. म्हणून या क्वेश्चनच्या आन्सरकडे जात असताना आपण देतो ऑप्शन डी. इट इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मेटा ओरिएंटेड NH2 ग्रुप तिथं ॲड होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो. क्वेश्चन असा विचारला, व्हॉट प्रोडक्ट्स आर फॉर्मड वेन द फॉलोइंग कंपाऊंड इज ट्रीटेड विथ Br2 इन प्रेझेन्स ऑफ FeBr3. आता सांगितलं Br2 FeBr3च्या प्रेझेन्समध्ये Br मायनस आणि Br प्लस तयार करतो आणि हा जो Br प्लस आहे तो H प्लसला सबस्टिट्यूट करणार आहे.
आता दिलेल्या ऑप्शनमध्ये तुम्ही लक्षात घ्या, मिथिल ग्रुप आहे, इथं हायड्रोजन इथं हायड्रोजन इथं हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन आहे। मिथिल ग्रुप हे ऑर्थो किंवा पॅराडायरेक्टिंग आहेत। म्हणजे जर आपण याचा विचार केला या मिथिल ग्रुपचा, तर याचे ऑर्थो पोझिशन हा H प्लस किंवा इथला H प्लस आहे किंवा इथला H प्लस आहे, तो ह्या Br प्लसकडून सबस्टिट्यूट होऊ शकतो या विथ रिस्पेक्ट टू मिथिल ग्रुप। जर आपण थोडासा पुढचा विचार केला की या मिथिल ग्रुपचा विचार केला, तर याच्या विथ रिस्पेक्ट टू ही पोझिशन ऑर्थो आहे आणि ही पोझिशन पॅर आहे। म्हणजे इथला किंवा इथला किंवा इथला H प्लस सबस्टिट्यूट कोणाकडून होणार आहे, ब्रोमिन प्लसकडूनचा। म्हणजे आता क्वेश्चन विचारला की याच्यामध्ये कुठले प्रोडक्ट मिळण्याची शक्यता आहे। जर आपण असा विचार केला तर बघा, या मिथिलचा आणि या मिथिलचा एकत्रितपणे हा ऑर्थो ओरिएंटेड आहे आणि इथला H प्लस जाऊन त्याच्याऐवजी Br प्लस यायला पाहिजेला होता, पण तुमच्या लक्षात येते का बघा, जर आपण इथं Br प्लस इंट्रोड्यूस केला तर हा मिथिल ग्रुप, हा ब्रोमिन ग्रुप, हा मिथिल ग्रुप यांचं क्राउडिंग वाढतं आणि क्राउडिंग वाढलं तर ही रिॲक्शन घडणार नाही आहे। त्यामुळं जर आपल्याला ॲन्सर मिळवायचा असेल तर याच्या विथ रिस्पेक्ट टू पॅरापोझिशन ही आहे, इथं ब्रोमिन येऊ शकतो, किंवा याच्या विथ रिस्पेक्ट टू पॅरापोझिशन ही आहे, इथं ब्रोमिन येऊ शकतो। म्हणजे याच्या विथ रिस्पेक्ट टू ही ऑर्थो पोझिशन आणि याच्या विथ रिस्पेक्ट टू ही ऑर्थो पोझिशन आहे। त्यामुळं आपल्याला एकतरी इथं ब्रोमिन अटॅच व्हायला पाहिजे किंवा इथं व्हायला पाहिजे। मग त्या पद्धतीने ॲन्सर आपण बघायचा प्रयत्न करूया। मी आत्ता सांगितलं की 3 जागा आहेत, इथं Br प्लस येऊ शकतो, इथं Br प्लस येऊ शकतो किंवा इथं Br प्लस येऊ शकतो H प्लस सबस्टिट्यूट करून, पण ही कंडिशन होणार नाही कारण स्टेरिक क्राउडिंगमुळं। त्यामुळं इथं किंवा इथं अशा प्रकारचे ऑप्शन कुठं आहेत का ते बघूया आणि त्याचा ॲन्सर आपल्याला मिळतं ऑप्शन सी, याच्या विथ रिस्पेक्ट टू ही ऑर्थो पोझिशन आहे, याच्या विथ रिस्पेक्ट टू ही पॅरा पोझिशन आहे। आणि तसाच याचा विचार केला या ऑप्शनमध्ये तर याच्या विथ रिस्पेक्ट टू ही ऑर्थो पोझिशन आहे आणि याच्या विथ रिस्पेक्ट टू ही पॅरा पोझिशन आहे। त्यामुळं याचा ऑप्शन ॲन्सर आपलं ऑप्शन सी हे यायला पाहिजे। नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो। क्वेश्चन असा विचारला, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मोस्ट इझिली। आत्ताच मी तुम्हाला सांगितलं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कुठं होणार आहे। आता इथं सगळीकडे क्लोरीन जो आहे तो sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे आणि sp2 हायब्रिडाइज कार्बनला जर अटॅच असेल तर तिथं रिॲक्शन शक्यतो होणार नाही। पण जर याच्या विथ रिस्पेक्ट टू, बघा मी काय सांगतो, जर क्लोरीन बेन्झिन असेल तर इथला बॉन्ड इझिली ब्रेकेबल नसतो आणि जर ती रिॲक्शन घडवायचीच जर असेल तर याच्या विथ रिस्पेक्ट टू पॅरा पोझिशन किंवा ऑर्थो पोझिशन किंवा या ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असावा लागतो। बघा मी शब्द पुन्हा एकदा वापरतो आहे, जर हा बॉन्ड ब्रेक करायचा असेल, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन तिथं करायची असेल तर आपल्याला याच्या विथ रिस्पेक्ट टू ही ऑर्थो पोझिशन किंवा ही ऑर्थो पोझिशन किंवा ही पॅरा पोझिशन इथं कुठला ग्रुप असायला पाहिजे, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असायला पाहिजे। मग दिलेल्या ऑप्शनमध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप कुठं आहे हे तुम्ही 11th इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप बघितलेले आहेत। मग इथं तुमच्या लक्षात येतं की NO2 ग्रुप हा याच्या विथ रिस्पेक्ट टू पॅरा पोझिशनला आहे आणि तो इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप पॅरा पोझिशनला असल्यामुळे इथला बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो। त्यामुळं याचा ॲन्सर आपण देतोय ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो। द करेक्ट ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग रिॲक्टिव्हिटी ऑफ CX बॉन्ड टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक इन द फॉलोइंग रिॲक्शन फॉलोइंग कंपाऊंड्स। आता याच्यामध्ये मी आत्ता सांगितलं की हॅलोजन जर sp2 कार्बनला अटॅच असेल तर तिथे रिॲक्शन सगळ्यात स्लो होतं। त्यामुळं फर्स्ट हा सगळ्यात स्लो रिॲक्शन दाखवणार हे तुमच्या सहज लक्षात असावं। डायरेक्ट तुम्ही जर ऑप्शनचा विचार केला तर असा एकमेव ऑप्शन दिसतो तो म्हणजे ऑप्शन सी। बाकी मग विचार करत असताना तुम्ही जर बघितलं तर हा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जर आला तर मात्र इथं बॉन्ड ब्रेक होऊ शकतो। त्यामुळे ह्याच्यामध्ये याच्यापेक्षा पण फास्ट रिॲक्शन होणार आहे, त्यामुळं सेकंड आला। आणि आता ह्या दोघांच्यामध्ये जर बघितलं तर इथं बघा तुम्ही की इथं विचारलं आपल्याला की सगळ्यात फास्ट कुठं होणार आहे, तर याच्यामध्ये क्राउडिंग सगळ्यात कमी इथं असणार आहे आणि क्राउडिंग जिथं कमी असेल तो ऑप्शन आपला त्याच्यानंतरचा आणि सगळ्यात लवकर टर्शियरी अल्किलाइड हे सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळं ऑप्शन थर्ड जे असेल ते सगळ्यात फास्टेस्ट रिॲक्शन दाखवणार आहे, म्हणून याचा आन्सर येतं आहे ऑप्शन सी। नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो। क्वेश्चन 39 क्वेश्चनकडे आपण जातो की 39 क्वेश्चन, क्लोरोबेन्झिन रिॲक्ट्स विथ मॅग्नेशियम इन ड्राय इथर गिव्स कंपाऊंड ए विच फर्दर रिॲक्ट्स विथ इथेनॉल टू इल्ड। क्लोरोबेन्झिन दिला, क्लोरोबेन्झिन रिॲक्शन केली मॅग्नेशियम सोबत तर ग्रिग्नार रिएजंट तयार होणार आहे आणि इथं मिळणार आपल्याला बेन्झिन रिंग MgCl आणि याची रिॲक्शन इथेनॉल सोबत केली। इथेनॉल हे H प्लस प्रोव्हाइड करायचं काम करतात। हा जो मायनस चार्ज आहे तो H प्लसला अपसाईड करेल, MgCl बाहेर पडेल आणि आपल्याला इथं सिम्पल बेन्झिन रिंग मिळणार आहे। याचा येणार आहे आन्सर ऑप्शन बी।
लास्ट क्वेश्चनकडे आपण जातो. विच chloroderivatives of benzene among the following would undergoes hydrolysis most readily with aqueous sodium hydroxide to furnish corresponding hydroxyl derivative. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, जर हॅलो अरिन असतील, इथं क्लोरीन आहे, तर इथला बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर ऑर्थो पॅरा आणि ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर ती रिॲक्शन फास्ट होते. मग आता दिलेल्या ऑप्शनमध्ये सगळीकडेच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. इथं एकच आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथं मात्र तुम्हाला 3 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप दिसतील. याच्या विथ रिस्पेक्ट टू ही ऑर्थो पोझिशन, ही ऑर्थो पोझिशन, ही पॅरा पोझिशन. त्यामुळं याचा आन्सर आलेला ऑप्शन ए. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा चॅप्टर सुरू करतो की ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. की बिफोर दॅट आपण काही लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर पण स्टार्ट करतो आहे पुढच्या काही काळामध्ये. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर बघूया.